हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला पहिला गुरुवार आणि आज काय मी पूजा वगैरे मांडलेली नाही आहे कारण माझं मंथली पिरियड चालू आहे, त्याच्यामुळे मला आज पूजा नाही मांडता येणार. आणि उपवास पण मी पकडला नाही, म्हटलं ते रुजू होते का नाही, त्याच्यामुळे मग म्हटलं की नको पकडायला, पुढच्या गुरुवारपासून पकडूया. तर ब्लॉगला तर आज मी स्टार्ट केलं आहे आणि आता परीला आणायला जायचं आहे थोड्या वेळाने, तिला घेऊन येते आणि मग त्यापुढे व्लॉग आपला कंटिन्यू राहील. बघूया काय काय होतंय दिवसभरामध्ये, ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. परीला स्कूलमधून घेऊन आले आणि ती जेवता जेवता बघू शकताय स्वामींचं किती छान गाणं गाते, ऐका. पंधरा दिवस झाले मी स्किन केअर केलं नव्हतं. 15 दिवसानंतर आज मी स्किन केअर करते आहे आणि थोडीशी आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायची हे पण मी तुम्हाला दाखवते आहे. कारण परवा दिवशी लग्नाला जायचं आहे, त्यानिमित्ताने मी थोडंफार घरच्या घरी पॅम्पर होण्याचा प्रयत्न करते आहे. जेवढं मला येतं तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बाहेर जाण्याला काही वेळ नाही मला, म्हणजे पार्लरमध्ये, म्हणून मग मी घरच्या घरी करत आहे. तर मी अगोदर वाफ घेतली गरम पाण्याने आणि चांगली 7 ते 8 मिनिट वाफ घेतल्यानंतर चेहरा चांगला पाण्याने आपला भिजला पाहिजे इतकंपर्यंत वाफ घ्यायची आणि नंतर मग मी स्क्रब घेतलेला आहे एव्हरयूथचं लावायला. स्क्रब केल्याने चेहऱ्यावरची जी काही डेड स्किन आहे, जे काही जे छोटे छोटे पिंपल्स असतात किंवा मग ब्लॅक हेड व्हाईट हेड असतात ना, ते सगळे निघून जायला मदत होते आणि स्किन आपली ब्राईट होते. त्याच्यामुळे मग मी घरच्या घरी असं स्किन केअर करते, असं स्क्रब करत असते. आठवड्यातून एक तरी वेळा मी स्क्रब करते, जास्त वेळा नाही करत. आता थंडी पण आहे आणि थंडीमध्ये त्वचा जरा कोरडी झालेली असते, त्याच्यामुळे जास्त पण स्क्रब करायचं नाही, घासायचं नाही, नाहीतर त्वचा लाल पडते, रॅशेस होतात, म्हणून मग जास्त वेळा नाही करायचं. तर मी आठवड्यातून एक वेळा करते. तर आता झालेलं आहे स्क्रब करून, आता 10 मिनिटं असंच ठेवून मग त्यानंतर मी प्लेन पाण्याने वॉश करून घेतले आणि वॉश करून घेतल्यानंतर आता एकदम आपल्याकडे जे सॉफ्ट रुमाल असेल किंवा टॉवेल असेल सॉफ्ट, त्याने आपण चेहरा आपला छानपैकी पुसून घ्यायचा. त्याच्यानंतर मग मी आता लावणार आहे फेस पॅक. तर माझ्याकडे गुड वाईबचा फेस पॅक आहे. 2 वर्ष झाली माझ्याकडे हा फेस पॅक आहे आणि मला इतका सूट झाला आहे ना, इन्स्टंट ग्लो देतो, त्याच्यामुळे मग मी वापरते. तुम्ही बघू शकताय पूर्ण डबा खाली झालेला आहे आणि तोच मी वापरते, तो मला सूट होतो. त्याच्यामुळे गुड वाईबचे सगळेच प्रोडक्ट छान आहेत. अजून काय माझ्याकडे प्रमोशनला गुड वाईबचे प्रोडक्ट्स आलेले नाही आहेत. गुड वाईबचे प्रोडक्ट माझ्याकडे प्रमोशनला यावे अशी इच्छा आहे, बघूया, ते पण होईल लवकरच. प्रयत्न तर चालू आहे माझा. त्याच्यासाठीच मी सगळे हे कष्ट घेते आहे आणि ह्या कष्टामध्ये मला तुमची साथ हवी आहे. तुमच्या साथीशिवाय हे काहीच नाही आहे. तर आता मी हे चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेते आणि जरी तुम्हाला आत्ता माझा चेहरा भयानक दिसत असेल फेस पॅक लावल्यामुळे, पण नंतर तो छान होणार आहे. त्याच्यामुळे आता सध्या तर मी फेस पॅक सगळ्या पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेते. फक्त जो आपला आय एरिया आहे ना, तिथे अजिबात लावायचं नाही, नाहीतर मग डोळ्यांना थोडासा त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे डोळ्यांचा एरिया सोडून बाकी सगळ्या चेहऱ्याला आपण लावून घ्यायचं. तर आता हे फेस पॅक लावल्यानंतर मग मी ठेवणार आहे 10 मिनिटं. 10 मिनिटं छान ह्याला सुकू देणार आहे. जास्त पण आपल्याला एकदम ड्राय सुकू द्यायचं नाही आहे. सेमी ड्राय झालं की लगेच आपल्याला चेहरा धुवून काढायचा आहे. तर झालेला आहे आता सेमी ड्राय. मी चेहरा पण धुतलेला आहे प्लेन पाण्याने. तुम्ही बघू शकता इन्स्टंट ग्लो कसा येतो, असा येतो. त्याच्यामुळे मग मी घरच्या घरी करत असते. बाहेर ह्याला 400 आणि 500 रुपये घालवण्यापेक्षा घरच्या घरी जर आपण ह्या गोष्टी केल्या आणि घरी असंही आपलं घरामधलं सगळं काम उरकल्यानंतर थोडा तरी वेळ आपण स्वतःसाठी काढलाच पाहिजे असं मला वाटतं. तोच मी काढत असते. तर तुम्हाला हे माझं साधं सिंपल स्किन केअर कसं वाटलं आणि कसा दिसतोय चेहरा हे पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जमलं आहे का मला तेही सांगा.
तर आता तुम्ही माझं स्किन केअर पाहिलं, कारण मला जायचं आहे परवा दिवशी लग्नाला आणि उद्या जाणार आहे मी गावी. त्याच्यामुळे मग म्हटलं की आपण घरच्या घरी स्किन केअर करून घ्यावं, कारण मला बाहेर जायला अजिबात वेळ नाही आहे. म्हणून मग मी घरच्या घरीच केले. तर तुम्हाला साधं सोपं स्किन केअर कसं वाटलं नक्की सांगा.